लातूरकरांसाठी दिलासादायक बातमी. आता शहरात स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची हमी मिळणार का? लातूर महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत जलशुद्धीकरण केंद्राची सविस्तर पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान महापौर सौ जयश्री सोनकांबळे, आयुक्त श्रीमती मानसी भाप्रसे, उपमहापौर श्री स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, गटनेते विजयकुमार साबडे तसेच नगरसेवक व अधिकारी तसेच इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची बारकाईने तपासणी करण्यात आली आणि नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित पाणी मिळावे यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि अखंड करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहिला आहे, त्यामुळे या पाहणीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा देण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत. या निर्णयामुळे लातूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम कितपत दिसून येतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या भागात पाणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे? कमेंट करून नक्की सांगा.